निम्म मंत्रिमंडळ यात असल्यामुळे हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचंच नव्हतं. मित्रहो, नाशिक मधला भोंदू बाबा अशोक खरात याच्या एक एक भानगडी समोर येत असून हे प्रकरण रोज नव्या नव्या वळणावर पोहोचू लागलेलं आहे. हा भोंदू बाबा तुरुंगात गेला. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या रुपाली चाकणकर यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. परंतु राज्य सरकारमधले 9 मंत्री नेते या भोंदू बाबाच्या दरबारामध्ये हजेरी लावत असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. बड्या बड्या मंत्र्यांचे फोटो सुद्धा या अशोक खरातच्या सोबत महाराष्ट्रानं पाहिले आहेत. बघा, महाराष्ट्रानं अंधश्रद्धा विरोधी कायदा केलेला आहे, पण ज्यांच्या हाती कायदा करण्याची जबाबदारी आहे तेच या कायद्याला कसे वाकवत आहेत. या सदरच्या 9 नेत्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, दीपक केसरकर आहेत, धनंजय मुंडे, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील अशी सुद्धा काही नावं आता घेतली जात आहेत. काहींचे फोटो सुद्धा आपण पाहिलेले आहेत. उद्धव ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आतापर्यंत अनेक दावे केले, गौप्यस्फोट केले, परंतु आता उद्धव ठाकरे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनी मोठा हादरा देणारा गौप्यस्फोट केला आहे. अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी SIT नेमण्यात आलेली आहे. मात्र निम्म मंत्रिमंडळ यात असल्यामुळे हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचंच नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारनं दाबलं असतं. एवढा मोठा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी केला आहे. त्याचबरोबर या प्रकरणी SIT कधी नेमली याची माहिती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावी अशी मागणी सुद्धा भास्कर जाधव यांनी केली. अधिवेशनाच्या काळामध्ये सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणं गरजेचं होतं, कारण यामध्ये फक्त रुपाली चाकणकर किंवा राजकीय पुढारी आहेत असं नाही. यात उच्च पदस्थ अधिकारी देखील आहेत. अशोक खरातची उठबस करण्यामध्ये ते गुंतलेले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये. राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्यामुळं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं सुद्धा भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. या अशोक खराताच्या या प्रकरणामध्ये आत्ता SIT नेमल्याचं सांगितलं जात आहे. आत्ता, पण अधिवेशनाच्या आधी SIT नेमलेली आहे. मात्र निम्म मंत्रिमंडळ यात असल्यामुळे हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचंच नव्हतं. हे प्रकरण पोलिसांना देखील माहीत होतं, म्हणून हे प्रकरण बाहेर आलेलं नाही असा खळबळजनक दावा सुद्धा भास्कर जाधव यांनी केलेला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर गुंतलेले आहेत. राज्यकर्त्याकडून अनेकांना पाठीशी घालून गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचं काम सुरू आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये नाशिकमधल्या हॉटेलचा उल्लेख झाला होता, तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता प्रकरणाला क्लीन चिट दिली. नाशिकमधलं प्रकरण कळायला एवढा उशीर का झाला असा सवाल सुद्धा जाधव यांनी केलेला आहे. भोंदू बाबाच्या या प्रकरणामध्ये महाराष्ट्रात मोठी खळबळ उडालेली आहे. प्रचंड चर्चा आहे या विषयाची. आणि हे सगळं सुरू असताना भास्कर जाधव यांनी सरकारवर थेट बॉम्ब टाकला. भास्कर जाधव यांनी केलेला हा दावा जर सत्य असेल तर या सगळ्या प्रकरणातून फारसं काही मोठं बाहेर येईल खरं तर अशी अपेक्षा करणं सुद्धा गैर ठरेल. सरकारची असलेली विश्वासार्हता पुन्हा एकदा धोक्यात येऊ शकते. त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं जनतेला माहिती देणं आता आवश्यकच बनलेलं आहे. या प्रकरणामध्ये काही मंत्री नेते अडकू शकतात आणि त्यामुळं सरकारला सुद्धा मोठा हादरा बसू शकतो. त्यामुळं भास्कर जाधव म्हणतात त्याप्रमाणे हे प्रकरण खरोखर दाबलं जाईल काय? खरे मोहरे मोठे मासे गळाला अडकले जातील काय? तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, जरूर सांगा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.